बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ। आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा। आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत। संपर्क क्रमांक 9011400903। एक वेळ अवश्य भेट द्या। बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार। कर्जत तालुक्यातील हवामान आधारित पीक विमा योजनेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। अनेक ठिकाणी उभारण्यात आलेली हवामान केंद्रे चालू नाहीत किंवा काही ठिकाणाहून ती काढून टाकण्यात आली आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या विमा दाव्यांवर मोठे संकट म्हणजेच टांगती तलवार निर्माण होऊ शकते। सध्या अशी स्थिती निर्माण झाली आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे तालुका सरचिटणीस नंदलाल काळदाते आणि इतर पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना थेट निवेदन दिले आहे। सरचिटणीस नंदलाल काळदाते यांनी आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरले आणि हवामान केंद्रांची सद्यस्थिती, कार्यरत स्थिती आणि ती काढून टाकण्यामागील कारणांबाबत काही थेट प्रश्न उपस्थित केले आहेत। यावेळी सरचिटणीस नंदलाल काळदाते, भाजपा नेते सुनील यादव, युवा मोर्चा सरचिटणीस स्वप्नील तोरडमल, युवा मोर्चा अध्यक्ष निळकंठ शेळके, किसान मोर्चा सरचिटणीस उदयसिंग राजपूत, विक्रमसिंह राजे भोसले, दादासाहेब निंबाळकर, बाबासाहेब आदी उपस्थित होते। लोकांनी भरलाय, शासनानं बी दिलाय, शासनानं लोकांचा जो हिस्सा असतो तो भरलाय, परंतु त्याचे सेंटर बंद असल्यामुळं मग ती शेतकऱ्यांची अडचण होईल। आणि आता विषय असा आहे की समजा मार्चमध्ये जर पाऊस पडला 5 एम तरीही त्याला काय पीक विमा हा, आणि एप्रिल आणि मे मध्ये वाऱ्याची क्षमता असेल किंवा टेम्परेचर असेल 40-42 अंशाच्या पुढे लागोपाठ 3 दिवस राहिले तर त्यासाठी बी शासन फळपीक विमा देते। परंतु जर ते केंद्र असतील तर मग आमच्या शेतकऱ्यांना ते काही मिळणार नाही।